क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. मी बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त विश्वास ठेवतो, पण हेही तेवढंच खरं आहे की जनतेमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्याकरता जोशपूर्ण शब्दांची गरज असते. ते तर आहेच रणवीर. जोवर जनतेला स्वातंत्र्याचा ध्यास लागत नाही तोपर्यंत आपण मुठभर क्रांतिकारी काहीच करू शकणार नाही. जीव घेणाऱ्या दूताचे चॅलेंज जॅक्सन साठी नाही, आमच्या पॉवरफुल ब्रिटिश गव्हर्नमेंट करता आहे. प्रेस्टिज इश्यू झाला आहे. अंडरस्टँड? आय अंडरस्टँड सर. आम्ही पोलिसांबरोबर स्वतः तिथे जाऊन ड्युटी करू. अबे भैया, अबे भैया, तू इथे काय करतोस? तुला तर मी जॅक्सनच्या घराबाहेर जासूसी करायला सांगितलं होतं. तू इथे का आलायस? अबे भैया, मला आता एक नवीन गोष्ट कळली आहे. काय? अभय भैया, आता यामुळे आमचं सगळं प्लॅनिंग गडबडलं. काही गडबडलं नाही खडक सिंग, काही पण नाही. फरक फक्त इतकाच आहे की आधी आपण त्या उंदराला त्याच्या बिळात घुसून मारणार होतो, पण आता आपण त्याला बिळातून बाहेर काढून मारणार आहोत. ते कसं भैया? पहिल्यांदा तुम्हाला हे सांग की त्या घरात जेम्स बरोबर अजून कोण कोण माणसं येतात आणि तू त्यांना ओळखतोस का? हो भैया, एकेकाला ओळखतो. आणि भवानी सिंगला मी सांगितलं होतं की जेम्सचा पाठलाग करून बघ तो कुठे कुठे जातो आणि काय काय तयारी करतो. तू सगळं नीट करतोय ना? भैया, तो तर त्याच क्षणापासून त्या कार्याला लागलाय आणि अच्छेलालला पण तुमचा संदेश पोहोचवलाय. तसं या कामाकरता आपल्या बरोबर कोणाकोणाला घेतलंयस? सोमदत्त, हबीबुल्ला आणि अज्जूबाला मी त्या दिवशीच कामावर लावलं, जे तुम्ही सांगितलं होतं. तुझा संपर्क आहे त्यांच्याबरोबर? हा, थोडं मुश्किल आहे, पण तुम्ही म्हणाल तर बोलवून घेतो. नाही, बोलवायचं नाही आहे. तू एक काम कर, तू फक्त भवानी सिंगला बोलवून इथे ये. ठीक आहे? ठीक आहे. अरे ऐक 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 एक खूप महत्वाचं काम आहे. मला एक तेज आणि हुशार सुताराची गरज आहे, पण हा भरवशाचा असला पाहिजे. बंदोबस्त होईल? सुतार? हा. हा, चौका घाटावर माझा एक चेला राहतो, कांती नाव आहे त्याचं. तुम्ही म्हणत असाल तर बोलावतो. पण भरवशाचा माणूस पाहिजे, काही गडबड नाही होता कामा. हो भैया, भरवशाच आहे, तुम्ही निश्चिंत राहा. पण अभय भैया, तुम्ही या सुताराचं करणार काय? ती एक नवीन योजना आहे, तुला नंतर सांगेन. आता तू जा आणि भवानी सिंगला आणि त्या सुताराला घेऊन ये. जा लवकर जा. चल. ठीक आहे, ठीक आहे. Great. Hey, great, James. Wonderful. What a great idea. कोणी बनवली ही? लिव्ह इट. पण तुम्ही आधी सांगा, तुम्हाला आमचा प्लॅन कसा वाटला? Better. It's a great. Detective Chief आम्ही आहोत, पण तुम्ही लोकांनी आमच्यापेक्षा बेटर प्लॅन बनवलाय. हा प्लॅन आम्ही याकरता बनवलाय की तुम्ही खूप टेन्शन मध्ये आहात, घाबरलेले आहात. You are right. पण आता आम्हाला विश्वास झालाय की आम्ही नाही मरणार, वाचणार.
पण तो मृत्यूचा दूत, तो अभय, he's going to arrest. मिस्टर जॅक्सन, जर तो अभय आहे तर जरूर मरेल. त्या अभयचं नाव आम्ही खूप ऐकलंय. त्याचं नाव घेतलं की असं का वाटतं की जसं काही माझं त्याच्याशी जुनं नातं आहे, जसं काही मी त्याला खूप पूर्वीपासून ओळखतो. असं वाटतंय की त्या अभयची भीती तुमच्या डोक्यात काही जास्तच परिणाम करून गेली आहे. नो नो, आता आमची भीती दूर झाली आहे. आता आम्ही समोर जाऊ, त्या जीव घेणाऱ्या दूताच्या समोर, त्या अभय समोर. पण अरेस्ट केल्यानंतर संजय, जी सरदार. या अभयची काय खबर आहे? अजून तर काहीच नाही सरदार. तुम्ही म्हणत असाल तर मी जाऊ. नाही नाही, आता नाही. तुम्ही इथे नवे नवे आला आहात, अड्ड्यावर राहा आणि इथे राहून इथली पंचायत, प्रपंच आणि राजनीतीला कायद्याने समजून घ्या. मग त्यानंतर बाहेर पडा. आज विचार करतो आहे की मीच चेहऱ्यावर कापडं बांधून बाहेर पडू आणि बघावं काय चाललंय. तुम्ही? नाही नाही सरदार, यापेक्षा हे चांगलं की मीच जातो. गुजू, गुजू, खडक सिंग, तुला तर अभय बरोबर राहायचं होतं. तू इथे यावेळी काय करतोयस? चिंता करायची गरज नाहीये गुजू, सगळं ठीक आहे. चिंता नका करू. अरे चिंता आम्ही नाही करणार तर काय अभयचा बाप करणार. हं? कोणी पण करू दे, पण आता तर मला तुम्ही 5 रुपये द्या. का रे? 5 रुपये द्या ना गुरु, लवकर द्या, घाई करा, वेळ नाहीये माझ्याकडे. कशाला? सामान विकत घेऊन द्यायचंय सुताराला. तुम्ही पण ना द्या लवकर. सुतार? सुतार, सुतारचं काय करणार आहेस तू? तुम्ही पण ना ए, गुरु. लक्षात ठेव, कान देऊन ऐक की आम्ही तुझे गुरु आहोत, तू आमचा गुरु नाहीयेस. समजलं? आधी हे सांग की नक्की चाललं काय? अच्छा ऐका, वाह, तरकीब तर लाजवाब तयार केली आहे अभेने. होय गुरु. लोहटियातून एका लोहाराला जबरदस्तीने उचलून आणलेलंय आणि दुकान उघडून सामान घेतलंय. आता त्याला ते पैसे द्यायला नको का? त्याचेच पैसे चुकते करायला मी तुमच्याकडे 5 रुपये मागतोय. द्या आता. एक काम कर, तू आज जा आणि त्या बटव्यातनं घे आणि ऐक, सोबत संजय जेटलींना सुद्धा घेऊन जा. अरे काम जास्त आहे आणि माणसं कमी आहेत, समजलं की नाही? आता काय विचार करतोयस? ये गुरु, हे नवे आहे, तिथे गल्ली बोळात कुठे हरवले, कुठे शोधत राहणार? अरे भैया, आता आम्ही पण इतके नवे नाही राहिलो. तुम्ही इतकं जोखमीचं काम करताय आणि आम्ही अड्ड्यावर शांत बसायचं, हे आम्हाला नाही शोभत. आम्ही पण येतो तुमच्या बरोबर. हे बघा, माझ्या बोलण्यातलं गांभीर्य समजा. आता बाहेरचं वातावरण ठीक नाहीये, पुढे नक्कीच चला. अरे दादा, हे जीएम साहेब करतायत काय? पहिले स्वतः गेले आणि आता मजुरांकडून संदूक मागवलीये. आज चाललंय तरी काय? मला तर कोणती मोठी गुप्त योजना वाटते. हो, पण इंग्रजांची योजना इंग्रजांच्या पोटातच असते.
कोणा दुसऱ्याला माहित नसतं. हो बाबा, आपण तर काय शेळ्या मेंढ्या आहोत, मरणाकरता आम्हाला पुढे केलं जातं. खरं तेच बोललास, पण करणार काय? पोटाची आग खूप वाईट गोष्ट असते. त्यानेच तर इंग्रजांच्या तुकड्यांवर जगायला शिकवलंय. अरे कोणी निघाले का? अय्या, ऐकू दे यार. असं वाटतंय आतून कोणी दरवाजा ठोठावलाय. आवाज आला, आवाज. ती बघ, जेम्स आणि त्याचे शिपाई जॅक्सनला घेऊन चाललेले आहेत. हा, आता आपल्याला पण आपलं काम करायला हवं. हा, करायला पाहिजे. चल, आपण तिकडेच निघू. बाकीचं आपलं काम करून टाकू. अरे, तो बॉक्स तोच आहे ना जो मजूर बनून आपण तिकडे पोहोचवलेला होता? हा तोच बॉक्स आहे. मग समजा आपलं अर्ध काम तर झालेलंच आहे. आता मजा येईल. जर सोमदत्त हबीबुल्लाने तिथे काम केलं असेल, मग जेम्सची तर खिच्ची खिच्ची. हा. ओ माय गॉड, या गल्लीचा रास्ता तर ओपन होता. हा बंद कोणी केला? आता उभ्या उभ्या तोंड काय बघताय? साफ करा हा रास्ता. चला, उचला तो बॉक्स इमिजिएटली. लवकर चला. ह्या बॉक्स मधून जॅक्सन कसा गायब होऊ शकतो? सर, माहित नाही. आमचं माइंडच काम करत नाही की जॅक्सन गेला तरी कुठे गेला.
अरे यार, हे तर माझं भ्रम आहे की काय कळत नाहीये. काय झालं? अरे ही संदूक तर खूपच वजनदार आहे. अरे येड्या, असं वाटतंय तू आज भांग खाल्लेली आहेस. नाही यार, असं वाटतंय की जॅक्सन साहेब आज निश्चित पडलेत आणि हलत डुलत पण नाहीयेत, बेशुद्ध झाले असावेत. होऊ शकतं, त्यामुळेच ही संदूक भारी वाटते. तेच म्हणतोय मी. James! How? You fool! Oh my god! Oh my god! माझी कंबर तुटली! गाढवाच्या पिल्लांनो! काय करता तुम्ही? ए हळू! हळू फूल्स! ब्रह्मा सिंग, हा अजूनपर्यंत जेम्स का नाही आला? सर, मलाही तीच काळजी वाटते. काय जॅक्सन साहेब कुठल्या संकटात सापडले नसावेत? नो ब्रह्मा सिंग, नो. आमची प्लॅनिंग खूप सिक्रेट आहे. या प्लॅनिंग बद्दल फक्त मला आणि जेम्सलाच माहिती आहे. होय सर, तुमचं प्लॅनिंग खूप गुप्त असतं. आम्हालाही कुठे आधी माहिती होतं, आणि गोपी सिंगला तर अजून माहितीही नसेल. हाच तर आहे आम्हा ब्रिटिशर्सचा शार्प माइंड, ज्याने आम्ही प्लॅनिंग करून सगळ्या दुनियाचे एम्परर आहोत. हो, ते तर खरं आहे. पण हा जो जीव घेणारा दूत आहे ना, तो तर खूपच खतरनाक माणूस आहे. जर काही त्याने नो ब्रह्मा सिंग, नो. आमच्या प्लॅनिंगची खबर तर त्या वर बसलेल्या देवदूताला पण नाहीये, तर या नकली जीव घेणाऱ्या दूताला कशी काय असेल? अंडरस्टँड? चला तिकडे बघूया. सर, आमचं काम झालं. हे पहा. व्हेरी गुड जेम्स, व्हेरी गुड. आपलं प्लॅनिंग सक्सेसफुल झालं आहे. शेवटी आम्ही जीव घेणाऱ्या दूताला डिफीट केला आहे. बिलकुल सर. यात तुमचं शार्प माइंड आणि आमचं हार्ड वर्क आहे. ऑफकोर्स आहे. जेम्स, आता तू बघशील त्या बॉक्सच्या बाहेर घेऊन जॅक्सन किती खुश होतील आणि आपल्याला थँक्यू बोलतील. डेफिनेटली बोलेल सर, बिकॉज यू डिझर्व इट. आपण सर, जॅक्सन साहेबांना या संदुकीतून बाहेर तर काढा. आज त्यांचा श्वास कोंडत असेल ना. काढू की? आता काढतो. हे पकड, सांभाळ, नीट पकड. बघतो काय, जॅक्सनला बाहेर काढा. सर, हे बघा, मिस्टर जॅक्सन. Oh my God! What is this? James, Jackson कुठे आहे?
आय डोंट नो सर. आम्ही जॅक्सनला या बॉक्समध्ये घेऊन निघालो होतो. रस्त्यात कुठे गायब झाला आय डोंट नो सर. बराच वेळ झाला अजून आले नाहीत. कुठे राहिले? मला जाऊन बघितलं पाहिजे. घ्या. जेम्स, असं वाटतं की तू आज ड्युटीवर सुद्धा ड्रिंक करून आला आहेस. ह्या बॉक्स मधून जॅक्सन कसा गायब होऊ शकतो? सर माहित नाही. आमचं माइंडच काम करत नाही की जॅक्सन गेला तरी कुठे गेला. काय शोधत आहेस? जॅक्सन काय दारूची बॉटल आहे जी या बॉक्स मध्ये हरवेल? सर, खूप वाईट गोष्ट आहे. तुम्ही ड्युटीवर असताना दारू नको प्यायला हवी होती. यू शट अप. You shut up! एक तर चुका करतोस आणि वरतून ऍटिट्यूड दाखवतोस. खरं खरं सांग, काय झालंय? सर आम्ही काय बोलणार. आमचं माइंड ब्लँक झालंय. हे सगळं कसं, कुठे आणि केव्हा झालं सर आम्हाला नाही माहित. Shut up, जेम्स. तू खोटं बोलतोयस. जॅक्सनला तो जीव घेणारा दूध घेऊन गेला असेल आणि तू आमच्या समोर ड्रामा करतोयस. सर बिलीव्ह मी, आम्ही आमच्या मदतची शपथ घेऊन सांगतो. आम्ही जॅक्सनला या बॉक्स मध्ये आणलं होतं. अचानक हे सगळं कसं होऊ शकतं? Shut up! तू उल्लू आणि गाढव तर आहेसच, आणि आता पागल पण झाला आहेस. खरं खरं सांग, काय झालंय? अरे मकरन सिंगजी, अजून किती वेळ लागेल? बस जास्तीत जास्त अर्धा तास आणखी. नाही नाही, लवकर करा. अर्ध्या तासात तर हे पत्रक अभयपर्यंत पोहोचायला हवं. ठीक आहे गुरुजी, मी प्रयत्न करतो. प्रयत्न नाही, 15 मिनिटात याला छापायचंच आहे. आणि कागद लावायला इतका वेळ का लागतोय? अरे लवकर करा बाबांनो. तुम्ही चिंता नका करू पराडकरजी. त्या विदेशी जासूसांचे काम तमाम होण्याआधी ही खास हेडिंग वाली रणभेरी अभयपर्यंत पोहोचली असेल. याची जबाबदारी मी घेतो. हो, पण हे तेव्हा होईल ना जेव्हा हे छापायला सुरुवात होईल. अरे हो, प्रयत्न लवकर करतोय करा. मी. अहो ते द्या, माझ्याकडे द्या. Shut up, जेम्स. ह्याच्या आधी की आम्ही तुला शूट करू, आम्हाला खरं सांग, काय झालंय? सर जर का तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही या शिपायांना विचारू शकता. हे आमच्या बरोबरच होते. या बॉक्सला या दोघांनीच उचलला होता. सर काय तुम्हाला असं वाटतं की आम्ही खोटं बोलू शकतो? आम्हाला 1000 शिव्या द्या,
पण आमच्या ऑनेस्टीवर संशय नका घेऊ. आम्ही गाढव मूर्ख जरूर आहोत, पण खोटारडे नाही. हे तर तुम्हालाही माहिती आहे सर. ओके जेम्स, ओके. पण विचार करण्याची गोष्ट ही आहे की जॅक्सन या बॉक्स मधून बाहेर कसा गेला, कुठे गेला? सर, हे नक्कीच त्या जीव घेणाऱ्या दूताचं काम असेल. आता तर भगवानच वाचवतील जॅक्सन साहेबांना. माहित नाही त्यांच्या बरोबर काय काय होत असेल. Idiots! माय गॉड, किती सफोकेशन होत. मी कुठे आहे? तुम्ही आम्हाला सेफ एरियामध्ये घेऊन जाणार होता. हे कुठे आणलंय? ही काय जागा आहे? Hey, you! Hey! तुम्हाला आम्हाला बंद खोलीत घेऊन जायचं होतं. तुम्हाला ग्राउंड मध्ये घेऊन आला. हे यू, तिकडे काय बघतोयस? मी तुझ्याशी बोलतोय. Look at me! Who are you? विचार कर जेम्स, विचार कर. अरे काय झालं सर? जॅक्सन साहेब कुठे आहेत? अरे जॅक्सन साहेब खूप मोठ्या संकटात आहेत. या लोकांनी त्यांना घेऊन आणलंच नाहीये. घेऊन नाही आले? असं कसं होऊ शकतं? सर, कसंही करून वाचवा जॅक्सन साहेबांना, नाहीतर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. ब्रह्मा सिंग, आम्हाला स्वतः त्यांना वाचवायचं आहे. त्यांना काही नुकसान नाही होऊ द्यायचं आहे. पण आता मी काय करणार? आम्हाला नाही माहित ते कुठे आहे. जेम्स, आपल्या ब्रेनवर जोर टाका. विचार करा, तू कुठे कुठे गेला होता, काय काय झालं होतं. काहीतरी विचार कर, काहीतरी आम्हाला सांग, ज्याने क्लू मिळेल. विचार कर. सर, आम्ही तोच विचार करतोय. आम्ही जॅक्सनला या बॉक्समध्ये बसवलं, घरातून निघालो, इथवर सगळं ठीक होतं. त्यानंतर काय झालं सर? त्यानंतर आम्ही सोनपुरावाल्या गल्लीत गेलो. त्यानंतर मग आम्ही राजा तेज सिंगच्या पोर्च मधून पुढे गेलो. हा, तिथे आम्ही एका ठिकाणी रस्त्यात थांबलो. जेम्स, कुठे हरवलायस तू? काय झालं ते सांग. सर, आमच्या बरोबर खूप मोठा धोका झालाय. कसला धोका झाला जेम्स? सर, बोलायला वेळ नाहीये. चला माझ्या बरोबर, चला या. कुठे घेऊन चाललायस तू आम्हाला? समजावायला पण वेळ नाहीये. चला तर माझ्या बरोबर, उशीर होतोय. अरे जेम्स, तुला माहिती आहे आमच्या नीज मध्ये प्रॉब्लेम आहे. आम्ही धावू नाही शकत. तू एक काम कर, ब्रह्मा सिंग, गोपी सिंग, तुम्ही याच्या बरोबर जा आणि बघा कुठे घेऊन जातोय. हो सर. Now go. चला लवकर. चला 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 सर, चला चला. That's oh. Who are you? मला नाही ओळखलंस जॅक्सन? तुम्ही याला मारलं का? शिपायांनो, याच्या डेड बॉडीला कस्टडी मध्ये घ्या.
पण तुम्ही याला मारलं का? मी त्याला वेल विचार- डन वेल डन जॅक्सन, तू खूप बहादुरीचं काम केलंयस. ह्याला गोळी घालून. आणि याच भीतीपोटी तू या संदूक मध्ये उंदरासारखं लपून बसलास. वॉट रबिश, बकवास आहे हे सगळं. असं काही पण नाही झालं. रणवीर, चला कमीत कमी तुला माझं नाव तरी आठवतंय. आणि जर आठवत असेल तर तुझ्या पापाची पण आठवण काढ, ज्याच्यामुळे तू निरापराध माणसाचं जीवन बर्बाद केलं होतंस. हा, आय रिमेंबर. देवाशीष श्री देवाशीष घोष, ज्यांच्या इमानदारीचा सगळे आदर करायचे. वॉट एव्हर. पण तू इथे काय करतोस? तुझी वाट बघतोय. What? Do you want to fight with me? Huh? तुला माहितीये मी इथे कोणत्या पोस्टवर आहे? Huh? मी इथे आता पहिल्यापेक्षाही पॉवरफुल पोस्टवर आहे. आणि तू माझं काही वाकडं नाही करू शकत. You know who I am? पोस्ट. कमालीची गोष्ट ही आहे जॅक्सन की तुला काही अंदाजच नाही आहे की तू यावेळी कुठे आहेस. जर तुला माहिती असतं तर तू अशा पोस्ट बिस्टच्या बाता नसत्या मारल्यास. आणि जिथे माझी गोष्ट आहे, मी फक्त एवढंच जाणतो की कोणी आहे ज्याचं फक्त नाव ऐकून तुझं शरीर कापायला लागतं. आणि त्याच्या भीतीपोटीस तू या संदूक मध्ये उंदरासारखा लपून बसलास. What rubbish! बडबड करू नकोस. असं काही सुद्धा नाही आहे. Anyways, हे सगळं तुला कसं माहित? कारण जीव घेणारा दूध दुसरा कोणी नाही तर मी आहे. तू आहेस. हो, तो मी आहे, ज्याच्या हातून तुझी मृत्यूची कुंडली लिहिलेली आहे आणि ज्याला तुझे इंग्रज देवदूत सुद्धा बदलू शकत नाही. रणवीर, मला तर वाटत होतं इथे तुम्ही बरेच लोक असाल, पण इथे तर तू एकटाच आहेस. मी तर उगाच घाबरत होतो. अरे, अजून तू भीती पाहिली कुठे आहेस जॅक्सन? त्याचा अनुभव तर आत्ता सुरू झालाय. मरणाची भीती, पापांचा पश्चाताप, वेदना, प्राणांची भीक, हे सगळे अनुभव आता तुला एक एक करून मिळतील. Really? Cool. पण हे सगळं हे सगळं काय आहे जॅक्सन? हा, बेकारची वस्तू. आज याची काही गरज नाही.
यू नो रणवीर, मी फाईट मध्ये मास्टर आहे. मी माझ्या दुश्मनांना कधी नाही सोडत. मी जर ठरवलं तर तुला एक फाईट मध्ये खतम करू शकतो. And now you will see it. ठीक आहे, ही तुझ्या अंगात जी काही कलाबाजी आहे ती थोडी लवकर दाखव. त्याचं काय आहे की तुला मारल्यानंतर मला दुसरी बरीच काम आहे, तेव्हा जे काय दाखवायचं आहे ते लवकर दाखव. काय देशील तू? काय देशील? गोल्ड, मनी, सगळं देईन. मला सोडून दे. उठ, उठ. काय पाहिजे तुला? आम्ही देऊ. काय देणार तू? काय देणार? गोल्ड, मनी,
सगळं देईन. आम्हाला सोडून दे. मी तुला मालामाल करेन. यापेक्षाही सगळ्यात किमती वस्तू आहे माझ्याकडे, जी मी आता तुला देणार आहे. तुला देईन. या मातीची चव घे जॅक्सन. या मातीचा स्वाद घे. सगळ्या दुनियापासून वेगळा आहे. चाक चाक. उठ. चाखला स्वाद. चाखला स्वाद. या मातीपेक्षा बहुमूल्य आमच्या करता दुसरं काही नाही आहे. दुसरं काही नाही जॅक्सन. Now you're gone. Hey, don't move. Don't be a smart, huh? पहिल्यांदा मी तुझे पाय ठेवतील, त्यानंतर तुझे हात ठेवतील आणि त्यानंतर मी तुला किल करेन. तू आम्हाला खूप मारलं, हा? आता आम्ही तुला दाखवतो की आम्ही तुझ्या बरोबर काय करू. पहिल्यांदा मी तुझे पाय तोडणार, त्यानंतर तुझे हात तोडणार आणि त्यानंतर मी
तुला किल करणार. आज मी या नकली दूताला त्या असली दूताकडे पाठवेन. अच्छा तर चालव गोळी. चालव गोळी. Don't move. Don't move. Don't be smart. नाही भवानी सिंग, नाही. गोळी नाही चालवायची. याला मला सोपं मरण नाही द्यायचंय. हा माझी शिकार आहे. तुम्ही लोक बाजूला व्हा. वंदे मातरम.